जय हिंद. मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग. 2013मध्ये निर्भया फंडची स्थापना संपूर्ण भारतभरात झाली होती. त्याच्या अनुषंगाने निर्भया पथक हे महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे 2022 रोजी स्थापन केले गेले होतं. त्याच्याच नंतर महाराष्ट्रभरामध्ये निर्भया पथकाची वेगवेगळ्या सब डिव्हिजन स्तरावरती स्थापना झाली. 9 एप्रिल 2026 रोजी पंढरपूर उपविभागाच्या निर्भया पथकामध्ये त्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्य जे निर्भया पथकाचे आहेत ते PSI रावण मॅडम यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ती जी 4 त्यांच्यासोबत 2 महिला पोलीस कर्मचारी व 2 पुरुष कर्मचारी असे मिळून 5 लोकांची टीम या निर्भया पथकामध्ये आता सहभाग नोंदवलेला आहे. या निर्भया पथकाची स्थापना करण्यामागे जे हल्लीच्या काळामध्ये महिला व तरुणी व मुली ह्यांना जे काही वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागतं, वेगवेगळ्या अन्यायाला सामोरे जावं लागतं, त्याच्यावरती एक आळा घालण्यासाठी या पथकाची स्थापना केली गेली आहे. विशेष करून महिला अत्याचार, छेडछाड, विनयभंग, टिंगळवाडी, मारहाण, सोशल मीडियाद्वारे ब्लॅकमेल जे आजकाल आपण बघतो इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरती वारंवार वेगवेगळ्या पुरुषांमार्फत, तरुणांमार्फत चुकीचे मेसेज, काहीतरी असे फोटोज पाठवून त्यांचा छळ करण्यात येतो. ह्याच्यावरही अंकुश घालण्यासाठी व त्याचबरोबर पाठलाग म्हणजे स्टॉकिंग हा एक गंभीर सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये मुलीची इच्छा न असताना जो मुलगा आहे किंवा तो तरुण आहे तो तिचा पाठलाग करत असतो. व त्याचबरोबर शारीरिक व मानसिक त्रास अशा सारख्या वेगवेगळ्या समस्यांना जे मुलींना सामोरे जावं लागतं त्याचंच निराकरण करण्यासाठी या निर्भया पथकाची स्थापना केलेली आहे. हे जे काही निर्भया पथक आहे हे आपण पंढरपूर उपविभागात ॲक्टिव्ह केलेलं आहे. त्याचं जे काही QR कोड त्याचा आपण एक पोस्टर बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये हे पंढरपूर उपविभागाचं पोस्टर आहे, ज्याच्यामध्ये टोल फ्री नंबर 112चा हा सर्वांना माहीत आहे. चाइल्ड हेल्पलाईन 1098च्या मार्फत आहे. परंतु हा जो खाली QR कोड आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. पंढरपुरातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की केव्हाही आपल्याला अशी कुठलीही घटना आपल्यासमोर आढळून येते त्यावेळेस आपण या QR कोड किंवा हा जो WhatsApp नंबर आहे त्याच्यावरती अशी माहिती आपण द्यावी. आपली जी माहिती आहे किंवा आपलं जे नाव आहे ते गोपनीय ठेवण्यात येईल याची ग्वाही आम्ही घेतो. आणि जी कुठली तक्रार, माहिती, अडचण आपण ह्या WhatsAppवरती पाठवणार आहात त्याची दखल आम्ही घेऊ आणि आमचं जे निर्भया पथक आहे ते त्याच्या मागचा जो सूत्रधार आहे, आरोपी आहे, त्याला आळा घालण्यासाठी आम्ही तत्पर राहू, ही आम्ही ग्वाही देतो. त्यामुळे मला आपल्या सर्व पत्रकार बांधवांमार्फत सुद्धा आवाहन करायचं आहे की पंढरपूरवासियांना कुठेही अशी कुठली घटना आढळली तर त्वरित आपण संपर्क करा. तातडीने कारवाई त्यांच्यावरती केली जाईल आणि कोणाची गय या ठिकाणी करण्यात येणार नाही. जय हिंद.